नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण पहिला आणि दुसरा पाठ या दोन्ही पाठांवरील जे महत्त्वाचे MCQs आहेत ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. आता या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद या पाठावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे आपल्याला बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातला पहिला आहे, पोर्तुगालच्या साम्राज्याचा कारभार पाहणाऱ्या मंडळाचा डॅश डॅश हा अध्यक्ष असे. याचं योग्य उत्तर आहे विजरई. विजरई हा पोर्तुगालच्या साम्राज्याचा कारभार पाहणारा मंडळाचा अध्यक्ष होता. दुसरा प्रश्न आहे, फ्रेंचांचे डॅश डॅश हे भारतातील मुख्य ठाणे होते. याचं योग्य उत्तर आहे पॉंडिचेरी, ज्याला पुदुच्चेरी असं सुद्धा म्हटलं जातं. फ्रेंचांचे पॉंडिचेरी हे भारतातील मुख्य ठाणे होते. तिसरा प्रश्न आहे, वास्को द गामा हा डॅश डॅश या देशाचा दर्यावर्दी होता. वास्को द गामा हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर्दी होता. चौथा प्रश्न आहे, इंग्लंडच्या डॅश डॅश कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. इंग्लंडच्या कंपनीला डॅश डॅश हिने पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला, असं आपण हा प्रश्न घेऊ शकतो. याचं योग्य उत्तर आहे एलिझाबेथ राणी पहिली हिने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. पाचवा प्रश्न आहे, तिसऱ्या कर्नाटक युद्धात पराभव झाल्याने त्यांचा भारतातील प्रभाव कमी झाला. कोणाचा? तर याचं योग्य उत्तर आहे फ्रेंचांचा. तिसऱ्या कर्नाटक युद्धात फ्रेंचांचा पराभव झाला आणि त्यामुळे त्यांचा भारतातील प्रभाव कमी झाला. सहावा प्रश्न आहे, डचांची भारतात डॅश डॅश येथे पहिली वसाहत स्थापन झाली. याचं योग्य उत्तर आहे मच्छलीपट्टण येथे डचांची भारतात पहिली वसाहत स्थापन झाली. सातवा प्रश्न आहे, फ्रान्सचा अर्थमंत्री डॅश डॅश याच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्यात आली. हा जर अर्थमंत्री कोण होता तर त्याचं योग्य नाव आहे कोल्बेर. याच्या पुढाकारानं जो फ्रान्सचा अर्थमंत्री होता त्यानं फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. आठवा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीने भारतात किल्ले बांधण्याचे धोरण सुरू केले. कारण? याचं योग्य कारण आहे ते म्हणजे ऑफकोर्स संरक्षणासाठी किल्ले बांधण्याचे धोरण ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सुरू केले. नवा प्रश्न आहे, राज्यात वास्को द गामा च्या नावाने चर्च बांधण्यात आले डॅश डॅश राज्यात. आता हे राज्य कोणतं होतं तर हे राज्य होतं ते म्हणजेच केरळ. केरळ राज्यात वास्को द गामाच्या नावाने चर्च बांधण्यात आले. 10वा प्रश्न आहे पुढचा, अर्स बिशपू हा डॅश डॅश असे. आपण बघितलेला आहे डिटेलमध्ये. अर्स बिशपू हा मुख्य धर्मगुरू असे. हे एकूण योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करणारे 10 प्रश्न होते, आपण बघितले. आता दुसरा प्रश्न आहे, ऐतिहासिक ठिकाणे व्यक्ती घटना या संबंधीची नावे लिहा. यातला पहिला आहे, वास्को द गामा या बंदरात येऊन पोहोचला. ते बंदर कोणते तर त्याचं उत्तर आहे आपल्या सर्वांना माहिती आहे कालिकत या बंदरात येऊन वास्को द गामा पोहोचला. दुसरा प्रश्न आहे, कारताज म्हणजे काय? हा साहजिकच वाहतुकीचा परवाना होता, सागरी प्रवासाचा परवाना होता, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे सागरी प्रवासाचा परवाना म्हणजे कारताज होय. तिसरा प्रश्न आहे, पोर्तुगीजांच्या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर याचं योग्य उत्तर आहे गोवा ही पोर्तुगीजांच्या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी होती. चौथा प्रश्न आहे, 3 डिसेंबर 1600 रोजी स्थापन झालेली कंपनी, आणि याचं अचूक उत्तर आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही 3 डिसेंबर 1600 रोजी स्थापन झालेली कंपनी आहे.